आपण कोणालाही जर सांगाल तर फक्त की रोपं कुठे मिळतात, आता आम्हाला लावायचं आहे, असं कृपया कोणीही करू नका. कारण अपूर्ण माहितीवर आधारित कोणत्याही शेतकऱ्याला आपण सांगू नका. हे एक टीमवर्क आहे. अंजीर लागवड आणि इतर पिकं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तर हा आपण सगळ्यांनी समजून घ्यावा. कारण हे टीमवर्कने केलं तरच हे काम व्यवस्थित होईल. नाहीतर काय होईल माहिती आहे का, की एखाद्या शेतकऱ्यानं लावल्यानंतर जर त्याचा माल व्यवस्थित नाही झाला तर त्याचं अपप्रचार होईल आणि ज्यांनी लावला आहे बाकीच्यांचा माल चांगला असेल किंवा कोणाचा, तर त्यांचंही त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम करायचं आहे. याला खूप मोठ्या संधी आहेत आणि हे पीक अगदी केळी पिकापेक्षा पण याचं उत्पन्न चांगलं मिळू शकतं जर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर. आणि विशेष म्हणजे आता तुम्ही बघत असाल याला ग्रीनरी किती आहे, याच्यावर 45 डिग्रीचा सुद्धा काही परिणाम होत नाही, उलट हे अजून खुलतं उन्हामध्ये. तर याला उन्हाळ्यात तर काही सांभाळायची गरज नाही, जसं केळीला सांभाळावं लागतं किंवा इतर पिकांना. हां, याचा खर्च साधारणतः दरवर्षी एकरी 1,00,000-1,25,00,000 रुपये खर्चामध्ये आपण याचं जर समजा 4 ते 5 क्विंटल आपण काढू शकलो एकरी, तर 7.5 लाख रुपये आपल्याला मिळू शकतात. आणि विशेष म्हणजे याला मार्केटमध्ये आज कुठलीही कॉम्पिटिशन नाही आहे. आत्ता जे आपण ह्या प्रकारचा अंजीर तयार करतोय, हे अंजीर साधारणतः 2,500 ते 3,000 रुपये किलोच्या पुढे अशा प्रकारचं, तरी पण याच्याशी त्याची कंपॅरिझन होऊ शकत नाही, एवढी चांगली क्वालिटी याची. आणि अफगाणिस्तानातून जे अंजीर आता सध्या येतं आहे ते नेमकं कधी तिकडून आलेलं आहे, कधी हार्वेस्ट झालेलं आहे हे कोणालाही कळत नाही. तर आपले जे डिस्ट्रीब्युटर लोक आहेत ना, हे काय करतात, तिकडून ते मोठ्या प्रमाणावर आयात करतात बल्कमध्ये आणि स्वतःच्या पॅकिंगने स्वतःचा ब्रँड लावून ते विकतात. तर ते कधी 6 महिने जुनं असतं, कधी 12 महिने जुनं असतं आणि ते प्रिझर्वेटिव्ह वापरल्यामुळे ते वरच्या टेम्परेचरला ठेवलेलं असतं. तर तो पण एक प्रिझर्वेटिव्हचं आपण खाल्ल्यामुळे त्याला सल्फर लावलेलं असतं बऱ्याचदा, म्हणजे बऱ्याचदा नाही, जवळजवळ लावलेलंच असतं. हां, 1 किलो याच्यासाठी किती ग्रीन अंजीर ठेवावं लागतं? हां, याच्यासाठी साधारणतः 1 किलोसाठी आपल्याला 200 ग्रॅम अंजीर मिळतं. 1 किलो जर आपण ट्राय केलं तर 200 ग्रॅम ते 190 180 ग्रॅम मिळतं. याला 7 दिवस लागतात. टेम्परेचरवर आहे, 1 दिवस मागे पुढे होऊ शकतो. त्याच्या पण भरपूर स्टेप आहेत. तर जसं आता तुम्ही कृषी क्षेत्रातले आहेत, मला